शिवाजी महाराज की जय. समोर लाईटच्या पोलची टोकं दिसतात ना दोन, त्याच्या पलीकडच्या साईडला हिरकणी बुरुज, हिरकणी बाळासाठी उतरून गेले त्या ठिकाणी. बरोबर आहे. असं टोकं पलीकडच्या बाजूला समोर जो कटडा दिसतो पालखी दरवाजा, म्हणजे पुढची बाजू पायऱ्याने येणारा मार्ग. रिकाम्या पालख्या खाली ठेवायच्या, लोकांना बाल्य केल्यात सोडायची. हिरकणी बाळासाठी कुठे उतरून गेली? खाली खाली उतरून गडावर ताक आपण जिथनं रोपवेने आलो गडावर ताक दही विकायला आली होती. बजेगिरी पूर्ण होती, कार्यक्रम होता. ते म्हणजे आपण तरी कधी बघावं. बघता बघता संध्याकाळ झाली, दिवस मावळा. नगरखाने नगरात उतार वाजले, ती धावत पुढे सुटला. खाली सुटल्यानंतर चांगोची काटकर राखवतात त्यांना की इनवणूक लहान बाळा भुकेला असेल, मला खाली जाऊ द्या. त्याने सांगितलं नाही, महाराजांच्या आज्ञानंतर जा. आता ते काय महाराजांकडे वरती आज्ञा मागायला येणार आहे का? नाही आली. चारे टोकाने फिरू लागली. चारे टोकाने फिरता फिरता एडीपीसीच होऊन गेली. आता ती स्वतः तिला वाजले किती 2च्या सुमारात ती चांदण्यावर खाली उतरून गेली. खाली उतरून गेल्याच्या नंतर सकाळची चांगोची काटकर वरती आले. महाराजकडे बातमी करून, महाराज हिरा नावाची बाई रात्री गेली होती, गेली नाही कुठे. महाराजांनी सांगितलं शोधा, कुठे पडले असेल, कुठे झाडं असेल, कुठे डासळे असेल बघा. चांगोची काटकर शोधता एका टोकाला दुधाच भांडत चप्पल सापडली. ते महाराजकडे बातमी करून, महाराज एका टोकाला दुधाच भांडत चप्पल सापडलेली आहे, जा खाली वाडीत चौकशी करा आणि त्या बाळाला सांगायला, बाळाला त्या हिराला पालखी बसू वरती आणा. आता चांगोची काटकर खाली गेल्यानंतर हिरा घाबरली. महाराज मला शिक्षा करतात का काय? त्याने सांगितलं नाही शिक्षा करणार, तुम्हाला तुमच्या बाळाला वरती बोलवलं, साडी चोळीचा देऊन सत्कार केला. आणि त्या बाळाला सांगितलं वा बाळा याची दूध आणि सोडत, म्हणजे तिला वरती आणली आणि वरती आणून साडी चोळीचा देऊन सत्कार केला. आणि त्या बाळाला सांगितलं वा बाळा याची दूध पी, स्वराज्यामध्ये सांगलो. हिराला विचारलं, हिरा तू काल उतरून घ्या, आज उतरून दाखव, काल माझं बाजून, आज तुला काय दिसते तरी. या ठिकाणी हे विजयस्तंभ 2 एकावर एक 7 म्हणजे पाहणी करण्यासाठी किंवा अवपाणी करण्यासाठी. महाराज गडकिल्ला जिंकून आलते, इथे भगवा झेंडा फडकून जायचा. आजूबाजूच्या गावांना गडकिल्ला कळायचं की महाराज आज विजय झाले. तो 2 मजला, हा 3 मजला. पूर्वी एकावर एक 7 म्हणजे या ठिकाणी खलबत खाना, गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण, की या कानाचे चर्चा करण्याचं ठिकाण. महाराज आणि बाहेरची नाही चर्चा करायची. त्या गडकिल्ल्यांच्या गावांच्या बातम्या गोळा करूनच्या चर्चा केल्या जायच्या. या चौतरचं नाव सचिवालय दप्तरखाना, म्हणजे लेखणे काम करायचं. त्या साईडला खिडक्या, या साईडला खिडक्या, पाहणी करायचं. मागचा चौतरा न्याय करण्याचं ठिकाण. सदर हिरकणीला बक्षीस या चौतरं दिलं, न्यायाधीश दिले जायचं.